श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पठण विशेष फलदायी या संबंधीची दत्तदासांची ही कथा। श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत कोणीही कोठेही पठण केल्यास स्वतः श्रीपाद प्रभू ते सूक्ष्म रूपाने राहून ते श्रवण करतात या संबंधीची ही कहाणी। श्रीपाद 7 वर्षाचे झाले। त्यांचा वेदोक्त विधीने उपनयन संस्कार झाला। त्या काळात संपन्न गृहस्थाच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे चोहीकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे। बापनाचार्यांच्या आनंदाला तर सीमाच नव्हती। त्यांनी आपल्या जाती बांधवांना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते। ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्तचरित्र ऐकण्यास आले होते। दत्तदासांनी दत्तचरित्र सांगण्यास सुरुवात केली। ते म्हणाले, पूर्वयुगात अनुसया आणि अत्री महर्षी या परमपावन दाम्पत्याला एका पुत्ररत्नाची प्राप्ती झाली। त्याचे नाव दत्तात्रय असे ठेवले होते। तेच परमज्योती दत्तात्रय सध्या या कलियुगात श्रीपाद श्री वल्लभ या रूपाने पीठिकापुरम मध्ये अवतरले। त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले। उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजपुंज दिसू लागले। अशा दीनजन उद्धारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मांगल्य होऊ दे हीच कथा ते सारखी सांगत होते आणि श्रोते तन्मय होऊन ऐकत होते। असे 53 वेळा कथन झाले। दत्तदासांवर श्रीपाद प्रभूंची अमृतदृष्टी पडली। उपनयनानंतर श्रीपाद प्रभू तेथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले की ते लगेच मालदासरींच्या घरी जाणार आहे। जाण्याचे कारण विचारले तेव्हा श्रीपाद म्हणाले, विशुद्ध अंतकरण असलेला दत्तदास माझे चरित्र सांगत आहे। त्याने एकदा सांगितलेला कथाभाग 1 अध्याय असे समजल्यास 53 अध्याय पूर्ण झाले आहेत। माझ्या चरित्रातील 53 अध्याय श्रद्धेने पूर्ण करणाऱ्याला देण्यासाठी असलेले सद्यफलित लगेच त्याला द्यायचे आहे। श्रीपाद प्रभूंच्या भक्तवात्सल्याला जातीकुलाचा भेद नाही। श्रीपाद प्रभूंना दत्तदासाकडे जाण्यासाठी ब्राह्मणांनी अनुमती दिली नाही। तेव्हा श्रीपाद क्रोधावेशाने म्हणाले, तुम्ही कोणालाही पंचम म्हणून नीच जातीच्या लोकांना क्रूरतेने दाबून टाकीत आहात, परंतु त्यांच्यावर माझा कृपाकटाक्ष जास्त असल्याने येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत राहतील आणि तुमचे ब्राह्मणत्व, तुमचे अधिकार, त्यांची सेवकृती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील। माझे वचन म्हणजे काळ्या दगडावरील रेघ आहे, त्यातील एकाही अक्षरात बदल होणार नाही। तुम्हा ब्राह्मणामधील जे धर्मबद्ध होऊन दत्तभक्ती करीत आपले जीवन व्यतीत करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करेन। श्रीपादांच्या क्रोधावेशाला आई वडिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केला। थोड्या वेळाने ते शांत झाले आणि त्यांनी मौन धारण केले। नेमकी त्याच वेळी दत्तदासांच्या घरी श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपात दर्शन दिले। त्यांनी प्रेमभराने समर्पण केलेली मधुर फळे स्वीकारली। त्यांनी दिलेले दूध प्रेमाने घेतले। त्यांना आपल्या दिव्य हस्तांनी सर्वांना मिठाईचा प्रसाद दिला आणि दत्तदासांच्या घरी असणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आशीर्वाद दिला। श्रीपाद प्रभू भावनेने संतुष्ट होतात। त्यांना कुलगोत्राशी भौतिकातील परिस्थितीशी संबंध नसतो। दत्तप्रसाद अंत्यगुणातील व्यक्तीने जरी आपल्याला दिला तरी त्याचा भक्तिभावाने स्वीकार करावा। त्याच्याकडे दुर्लक्ष केले अथवा प्रसाद अस्वीकार केल्यास आपण कष्टनष्टांना बळी पडतो। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।